हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी काही असं वातावरण होतं, खूप पाऊस चालू होता, गारवा होता. सकाळी उठून सूरजचं टिफिन वगैरे देऊन मी माझा टाइम स्पेंड करत होते. सूरज सकाळी सकाळी पूजा करून गेले. सध्या आमचं जे देवघर आहे ते आम्ही साध्या पद्धतीने अरेंज केलेलं आहे. सूरजने हे 7 वर्षापासून असं देवघर टिकवलेलं आहे. आम्ही विचार करतो की नेक्स्ट टाइम येताना आपण इथे देवघर आणूया इंडियामधनं, कारण की इथे देवघर मिळत नाहीयेत. आई सांगत होती की आता सध्या इंडियामध्ये टेम्परेचर आहे 42 डिग्री सेल्सिअस. तर मला तुम्हाला इथलं टेम्परेचर दाखवायला आवडेल. इथे सध्या खूप जास्त पाऊस चालू आहे. तर लेट्स सी. तर आमचं सनरूफ मधनं आपण बघू शकतो, याचा फील येऊ शकतो. खूप पाऊस येतोय, जो फील येतो ना तो कुठेच नाही येऊ शकत. आय लव्ह दिस प्लेस. आणि ही रूम माझी मोस्ट फेवरेट, कारण की आता लिटरली पाणी पूर्ण वाहतंय सगळीकडनं. ही आम्हाला विंडो मस्त वाटतंय. पोल्युशन फ्री कंट्री असल्यामुळे अन्य चंद्रकार खूप जास्त दिसतात. वातावरण दृष्ट्या देखील आणि सगळ्याच दृष्ट्या आपलं इंडिया बेस्ट आहे. तर आपल्या इंडियावरती प्रेम करा, कारण की आपल्याला ते एक नॉर्मल लाईफ देत आहे. इथल्या लोकांना कितीतरी वेळेस बाहेर निघता येत नाही. लिटरली त्यांना हिटर्सशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे. असं सगळं इथे आहे. आणि ह्या लोकांना 15 डिग्री सेल्सिअस वातावरण देखील हीटअप वाटतं. आपली लोक प्रत्येक वातावरणात प्रत्येक ठिकाणी सर्वाईव्ह करतील असं आपल्याला देवाने शरीर दिलं आहे. बिकॉज महाराष्ट्रातलं इंडियातलं जे वातावरण आहे ते खूप छान आहे. तर चला आता मी सनरूफ बंद करून घेते, कारण की आता जर अजून जास्त उभं राहिले तर मी आजारी पडेल आणि सूरज आल्यावरती मला खूप ओरडेल. या रूमचा व्ह्यू बघूयात आपण. पाऊस इथनं कसा दिसतंय, बाहेरचं वातावरण मला तुम्हाला सर्वांना दाखवायला खूप जास्त आवडेल. इथलं पावसाचं पाणी देखील बर्फासारखं फील देतं. खूप थंड पाणी इथनं वाहत असतं ऑलवेज. नळांना देखील बर्फासारखं गार पाणी. तर अशा प्रकारचं काही वातावरण झालं इथे. पाऊस लिटरली माझ्या तोंडावर येतोय. सध्याच्या वेळेला आयर्लंड जी आहे तर ती मोस्ट सेफेस्ट कंट्री म्हणून घोषित झाली आहे, कारण की इथे तुम्हाला खोटं वाटेल. लिटरली लोक कधी कधी दार लावायचं विसरून जातात. जसं आपल्या इकडे शनी शिंगणापूरचं आहे की लोक दरवाजाला नॉक और कडी ठेवत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथे तसंच आहे. लिटरली लोक दाराच्या कड्या लावायला विसरून जातात. दाराला सिम्पली एक ना छोटंसं लॉक आहे आणि त्या गोष्टीवरती लोक इथे मस्तपैकी झोपून जातात. आणि लोक इथे खूप सेफ फील करतात. इथला हा प्रत्येक टाइमचा अनुभव आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की सिटीमध्ये देखील रात्री मुली जर 12 वाजता एकट्या जरी येत असतील तर इथे तेवढी सेफ्टी कॅरी केली जाते. ऑल टाइम इथे गार्डाची गाडी, गार्डा म्हणजे इथल्या पोलिसांना गार्डा म्हटलं जातं. तर ऑल टाइम इथे जी आहे तर गार्डाची गाडी फिरत असते. त्यामुळे प्रत्येक मुलगी, प्रत्येक व्यक्ती ह्या देशामध्ये सेफ आहे. आयर्लंडमध्ये स्पेशली वॉटरफोर्डमध्ये जिथे आम्ही आहोत तिथे चोऱ्या होत नाहीत. डब्लिनमध्ये आम्ही ऐकले की 10 to 20% चोऱ्या होतात. डब्लिनमध्ये थोडंसं अनसेफ आहे. आणि अदर कंट्रीज जसं विचार केला की लाईक पॅरिस वगैरे, तर तिथे खूप जास्त चोऱ्या होतात. म्हणजे आपण उभं सुद्धा राहू शकत नाही. वॉटरफोर्ड सगळ्यात सेफेस्ट आहे इथे. इथे ऍक्च्युली असं आहे की तुम्हाला सॅलॉन आणि रेस्टॉरंट आणि हॉस्पिटल सुद्धा सगळ्या गोष्टींची बुकिंग करायला लागते आधी 1 डे बिफोर, आणि त्यानंतरच तुम्ही तिथे जाऊ शकता. उद्या सॅटर्डे आहे तर मी विचार करत होते की मी उद्या सलॉनसाठीची बुकिंग करून टाकू. अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला ब्लॉग्समध्ये दाखवलेली नाही, कारण की मी तेव्हा ब्लॉगिंग चालू केलेलं नव्हतं. आम्ही इथे आल्या आल्या पहिले माझ्या आधी 3 months बिफोर सूरजने एका हॉस्पिटलमध्ये बुकिंगसाठी, रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केलं होतं फॉर मी, कारण की इथे रजिस्ट्रेशनसाठी महिने लागतात. तर तुम्हाला आधी इथे आल्यानंतर रेसिडेन्स भेटल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करावं लागतं. ते वेगवेगळे हॉस्पिटल्स अलॉट केलेली आहेत. लाईक एका हॉस्पिटलमध्ये 60 to 70 पेशंट्सच अलाव असतील किंवा त्यांची फॅमिलीज अलॉट असतील. तर जेवढे पेशंट्स इथे अलॉट आहेत तर तेवढ्यानंच तिथे जाता येतं. म्हणजे इमर्जन्सी केसेसमध्ये सुद्धा त्यासाठी आपल्याला लाखोनी पे करायला लागतं. सूरजच्या रजिस्ट्रेशनमुळे मला हे इझी गोईंग झालं. मी त्याची वाईफ आहे म्हणून. तर चलो बाय बाय.